तर नागपूरसह पूर्व विदर्भ सुद्धा उकाड्यानं हैराण झालाय। मान्सून पावसाचं हे पूर्व विदर्भामध्ये अजूनही दर्शन झालं नाहीये। शनिवारी नागपूरच्या तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशाची वाढ झाली आहे। विदर्भात सर्वाधिक 41.4 अंश तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा अजूनही विदर्भात आहे। पूर्व विदर्भामध्ये सगळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत। विदर्भात सर्वाधिक 41.4 अंश तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि जे सरासरी तापमान आहे त्याच्यात सुद्धा 4.5 अंशाची वाढीची नोंद झालेली आहे। सगळीकडचे नागरिक हे उकाड्यांना प्रचंड हैराण आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, हवामान खात्याने नेमकं पूर्व विदर्भासंदर्भात काय अंदाज वर्तवलाय? की मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। हा दाखल होऊन काही दिवसही झालेले आहेत। महाराष्ट्राचा मोठा भाग या मान्सूनने व्यापलेला आहे। पूर्व विदर्भात मात्र मान्सून अजूनही दाखल झालेला नाही आणि पावसाची जी आहे ती अजूनही प्रतीक्षा आहे। त्यामुळे तापमानात जे आहे ती मोठी वाढ झालेली आहे। नागपूरचा विचार केला तर शनिवारी नागपूरचं तापमान 41 अंशावर नोंदवण्यात आलेलं। त्याचबरोबर गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, ब्रह्मपुरी किंवा गोंदिया भंडारा येथील तापमानातही वाढ झालेली आहे। उकाडा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता वातावरणावर झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात हा मान्सून जो आहे तो विदर्भ पूर्णपणे व्यापून घेईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यापैकी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस येऊन गेलेला आहे। काही वाशिमसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे तेथील वातावरण भले आल्हाददायक झालं असलं तरीही ते मान्सून पूर्व सरी आहे। तर मान्सून हा पूर्ण कधीपर्यंत येईल हे अजून निश्चित नाही। मात्र येत्या 2 ते 3 दिवसात येण्याचा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पूर्ण वातावरणात दिसून येतोय। बाष्पयुक्त आणि दमट वातावरण आहे। पंख्याशिवाय राहणं अजूनही शक्य नाहीये। त्यामुळे आता 14-15 तारीख झालेली आहे आणि अशा 15 पहिला 15 उलटून गेला। 15 तारखेला सहसा मान्सून जो आहे तो पूर्ण विदर्भात आगमन होत असतं। मात्र अजूनही त्याचं झालेलं नाही आणि पूर्ण विदर्भ कधीपर्यंत मान्सून आपला व्यापेल हे आता येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होईल। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। मान्सूनचं पूर्व विदर्भात अजूनही दर्शन झालं नाहीये। विदर्भातल्या नागरिकांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। उकाड्यानं हैराण झालेले आहेत इथले सगळे नागरिक आणि त्यामुळे लवकरात लवकर मान्सून हा भाग सुद्धा व्यापेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे। बळीराजाबरोबरच सामान्य नागरिक सुद्धा आता उकाड्यानं हैराण झाले।